नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर आज मी तुमच्यासोबत माझी सोमवारची महादेवांची मंदिरातील पूजा आणि सायंकाळचं रुटीन शेअर करणार आहे। सायंकाळी मी घरामध्ये देवाची पूजा कशी करते हे सुद्धा दाखवणार आहे। 35 वर्ष झाली माझा दर सोमवारी उपवास असतो आणि 10-12 वर्ष झाली मी दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात येते। जर काही अडीअडचण सोयरसुतक असलं तरच महादेवाच्या मंदिरात येत नाही। सकाळी सकाळी घरातली कामं आवरली, आंघोळ केली की पहिलं महादेवाच्या मंदिरात येऊन पूजा करून जाते आणि नंतर घरातील पूजा करते आणि त्यानंतर उरलेली कामं करते। दर सोमवारी महादेवाच्या मंदिरातून पूजा करून गेल्यावर मनाला सुद्धा खूप छान वाटतं। दिवस अगदी छान जातो, मन प्रसन्न होतं। एखाद्या वेळेस महादेवाच्या मंदिरामध्ये येऊन पूजा करायची चुकली की मग काहीतरी चुकल्यासारखं वाटतं। मी खूप भक्तिभावाने महादेवाची पूजा करते आणि मी महादेवाचीच भक्ती करते। मंदिरातून आल्यावर घरातली देवपूजा करून घेतली। धुणं भांडी, किचन आवरलं, घर आवरलं। माझं किचन चांगलं दिसावं म्हणून मी ऑनलाईन एक वस्तू मागवली आहे, ती मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला पाहूया काय आहे ती वस्तू। तर बघा, हे आहे वॉलपेपर। हे मी ऑनलाईन मागवलं आहे। आता हे मी चिकटवणार आहे। तर बघा, माझे किचन असे आहे। माझ्या किचनमध्ये स्टाईल आहे, पण स्टाईल एवढीच आहे, अर्धीच आहे आणि इथे स्टाईल नाही, जुने किचन आहे। पण मी जेव्हा इथे उभी राहून रेसिपी बनवते तेव्हा ही भिंत व्हिडिओमध्ये दिसते, म्हणून मला इथे वॉलपेपर चिकटवायचा आहे। तर या स्टाईलला मॅचिंग होईल असं मी वॉलपेपर ऑनलाईन मागवलं आहे आणि इथे मी ते वॉलपेपर चिकटवणार आहे। वॉलपेपर चिकटवायला घ्यायचा तर अचानक बाहेर जावं लागलं, त्यामुळे वॉलपेपर चिकटवायचं राहिलं आणि बाहेरून यायला उशीर झाला। तिन्ही सांजेची वेळ झाली
मग म्हटलं चला अगोदर दिवाबत्ती करून घेऊया. 3 सांज झाली की देवासमोर दिवा लावायचा आहे आणि आपल्या घरात सगळीकडे उजेड करायचा आहे. कारण लक्ष्मी यायची वेळ असती. घरामध्ये अंधार असला की लक्ष्मीसुद्धा नाराज होते. म्हणून सगळ्या घरातले लाईट लावायचे आहे. दारावर सुद्धा भरपूर प्रकाश पडेल असा बल्ब लावायचा आहे. असं म्हणतात की 3 सांजेला लक्ष्मी माता येते. ज्या घरात भरपूर उजेड असतो, ज्या घरात धूप अगरबत्तीचा वास येतो, तिथे लक्ष्मी माता आपल्या आपणच चालत येते. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपं ज्योती नमस्ते. दिव्या दीपकारकाने कुंडल मोती हार. दिव्याला पाहून नमस्कार. बाहेरची लक्ष्मी आत येऊ दे, घरातली इडापिडा बाहेर जाऊ द्या. त्यानंतर रोज संध्याकाळी तुळशीत सुद्धा दिवा लावायचा आहे. मी सुद्धा रोज संध्याकाळी तुळशीत दिवा लावते. तुळशीत दिवा लावलं की असं म्हणतात की आपल्या घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते, अपमृत्यू येत नाही. त्यामुळे तुळशीमध्ये दररोज दिवा लावावा आणि तुळशी मातेला प्रार्थना करावी की माझ्या घरातील सर्वांचे आरोग्य सुखी ठेव, कोणावर सुद्धा अपमृत्यू येऊन देऊ नकोस. तुळशी मातेचं मोठं रोप वाळून गेलं. आता छोटंच रोप लावले पण ते उन्हाळ्यामुळं वाढत नाही. मी महादेवाची भक्त असल्यामुळे माझ्याकडे महादेवाची पिंड आहे. पिंड पाषाणाची असल्यामुळे ती देवघरात पुजायची नसते. देवघरात मी पितळेची पिंड पुजते. पाषाणाची पिंड आहे म्हणून मी इथेच बाहेर एका बाजूला फरशीवर मांडली आहे आणि मी त्याची दररोज पूजा करते, दिवा लावते. तर आज आहे सोमवार आणि सोमवारचा माझा उपवास असतो. तर मी आज उपवास सोडायला चपाती, भात आणि डाळ तडका बनवणार आहे. तर मी इथं तुरीची डाळ 1 तास आधीच भिजत घातली होती. अशी तुरीची डाळ भिजत घातली की एका शिट्टीत शिजते. तर आता ही तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेते. भात आणि डाळ कुकरलाच लावते म्हणजे एका शिट्टीत दोन्ही कामं होतील. डाळ तडक्याला डाळ शिजतानाच अगोदरच टोमॅटो घालणार आहे. आज आमच्या दोघांचाच स्वयंपाक आहे. आज स्वयंपाक थोडाच आहे, जास्त स्वयंपाक नाही. हळद, टोमॅटो आणि मीठ घातले. डाळीचा डबा कधी पण खाली लावायचा आहे म्हणजे डाळ उतू येत नाही आणि डाळ सुद्धा शिजते. भाताचा डबा डाळीच्या वर लावायचा आहे. कणिक मळून घेते. डाळ तडका करायला तयारी करून घेतली. भरपूर कांदा चिरून घेतलाय. 10-12 लसणाच्या पाकळ्या बारीक तुकडं करून घेतल्यात. अर्धा इंच आलं तुकडं करून घेतलंय. मुठभर कोथिंबीर धुवून चिरून घेतली. 4 वाळक्या मिरच्या घेतल्यात. कुकर पण थंड झालाय. बघा असा डाळीचा डबा खाली ठेवला की डाळ अजिबात उतू जात नाही.
डाळ तडका बनवायला थोडं जास्त तेल घालायचं, म्हणजे डाळ तडका खायला चांगला लागतो. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की जिरं मोहरी घालायची. जिरं मोहरी चांगली तडतडली की अगोदर बारीक चिरलेला लसूण आणि आलं घालायचं, म्हणजे त्याचा फ्लेवर डाळ तडक्यात छान उतरतो. त्यानंतर वाळलेल्या लाल मिरच्या घालायच्या आणि लगेच कांदा घालायचा आणि हे सगळं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं. डाळ तडक्याला सुक्या लाल मिरच्या तेलात भाजून घेतल्या की डाळ तडक्याला लाल मिरच्यांमुळे खूप भारी चव येते. हे सगळं सोनेरी रंगावर भाजून झालं की इथं मी लाल मिरची पावडर घालणार आहे आणि माझ्याकडे हा घरी बनवलेला गरम मसाला आहे तो घालणार आहे. हा माझा घरी बनवलेला गरम मसाला खूप छान आहे आणि डाळ तडक्याला हा गरम मसाला घातल्यावर डाळ तडका तर एकच नंबर लागतो. आणि आपण काय करतो, कोथिंबीर नेहमी वरून सजवतो, पण कोथिंबीर वरून सजवण्यापेक्षा अशी फोडणीत कोथिंबीर भाजून बघा. तुमच्या भाज्या असो, वरण असो किंवा डाळ तडका असो, खायला खूप छान लागतात. त्यामुळे अशी कोथिंबीर मसाल्यामध्येच भाजून घ्यायची. आणि डाळ तडक्याला डाळ कधी पण थोडी कमी शिजवायची, जास्त गाळ करायची नाही. आपण बघा ढाब्यावर डाळ तडका खातो तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डाळ दिसते. आता हा डाळ तडका शिजवून घेणार आहे, पण इथे मी डाळ तडका थोडा जास्त बनवणार आहे म्हणून गरम पाणी घातलंय. गरमच पाणी घालायचं, म्हणजे डाळ तडक्याला चव पण छान येते. आता डाळ तडका शिजत आहे तोपर्यंत मी फुलके बनवणार आहे, कारण डाळ तडक्यावर खायला फुलके छान लागतात. फुलकं थोडं 2 वेळा उलटं पलटं करून तव्यात भाजलं आणि डायरेक्ट गॅसवर भाजलं की चांगलं फुलतात. पण आता डायरेक्ट गॅसवर फुलकं भाकरी भाजायच्या नाहीत, कारण डायरेक्ट गॅसवर फुलकं भाकरी भाजल्या तर मग कॅन्सर होतो असं समोर आलं आहे. म्हणून डायरेक्ट तव्यामध्येच मी फुलकं भाजून घेणार आहे आणि फुलकं कडकडीत करायचं, म्हणजे डाळ तडक्यावर खायला फुलकं चांगलं लागतात. तर बघा 5-6 फुलके करेपर्यंत डाळ तडका पण छान शिजलाय, कलर सुद्धा मस्त आलाय आणि वास सुद्धा खरंच लय भारी येतोय. जसा ढाब्यावर डाळ तडक्याचा वास येतो तसा डाळ तडक्याचा वास येतोय. ही कमाल आहे माझ्या गरम मसाल्याची. आता गॅस बंद करते. बघा आमचा काळू मगाशी त्याला घातली सकाळची 1 चपाती राहिलेली. या दर चपाती दर, या या चल या दर दर चपाती दर दर दर, यो यो. त्याला बांधून ठेवलेलं ना, दिवसभर आम्ही बांधून ठेवतो, संध्याकाळचं मोकळं सोडतो. आता त्याला सोडलंय म्हणून ती पळतंय. य दर चपाती, या लवकर चपाती दर, नुसतं बघत बसलं. यो दर दर दर. आलं 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 आलं. मी रोज जेवायच्या आधी त्याला खायला घालते मगच मी जेवते. बघा आज त्याला खायचं नाही. या दर दर, या 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 म्हणलं की थांबतंय. या या दर. जाऊ दे आता, खायना तर उचलून ठेवते, जरा उशिरानं खायला. मी रोजच माझ्या घरात संध्याकाळी जी काही भाजी भाकरी बनवेन त्याचा निवेद देवाला दाखवते. तर असा मी दररोज जे काही भाजी भाकरी बनवेन त्याचा निवेद देवाला दाखवते, कारण देवाला रोज संध्याकाळी निवेद दाखवायचाच. आपण जेवतो मग देवाला उपाशी का ठेवायचं. आणि सकाळी देवापुढं रोज पूजा झाली की साखर ठेवते. तर बघा माझा उपवास होता म्हणून मी पपई खाल्ली.
पपई देवापुढे ठेवली होती आणि या प्लेटमध्ये साखर ठेवली होती. आता हे मी साईडला ठेवते आणि देवाला निवद दाखवते. निवदाखाली अगोदर पाण्याने चौकोन करते. निवदाची प्लेट ठेवून त्याच्या भोवतीने 3 वेळा पाणी फिरवते आणि देवांना नमस्कार करून सांगते की हे देवांना, मी तुम्हाला जे काही असेल ते भाजी भाकरीचा निवद अर्पण केलाय तो आपण स्वीकार करावा. माझ्याकडून काही चुकलं वाटलं असलं मला क्षमा करावी. ही साखर, ही देवापुढे ठेवलेली साखर उद्या सकाळी मी मुंग्यांना टाकते आणि हा निवद ठेवलेला मी बाहेर भिंतीवर ठेवून देते. ज्याच्या नशिबात असेल ते खाऊन जातं. आमच्या ह्यांना ताट करून जेवायला वाढते. मी भरपूर इडलिंबाचं लोणचं करून ठेवलंय. इडलिंबाचं लोणचं खाल्लेलं चांगलं असतं, पित्ताचा त्रास होत नाही, पचन सुद्धा चांगलं होतं. जेवा जेवा, मी पण बसणारच आहे जेवायला. तर ताईंनो, दादांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.